कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र ॲडव्होकेट सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झाल्यानं संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण पसरलं आहे। पुनस गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कडुवाडी येथून शिक्षणाची सुरुवात करून अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सूरज मोरे यांनी हे यश मिळवले। ते पुनस गावचे मूळ रहिवासी असल्याने त्यांच्या निवडीचा अभिमान संपूर्ण ग्रामस्थांना वाटत आहे। जिल्हा न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सूरज मोरे पहिल्यांदाच गावी दाखल झाले। यावेळी सरोदे समाजाच्या वतीने त्यांचे भव्य आणि उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। महिलांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या तर ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सरोदे समाज पुनसचे कार्याध्यक्ष नंदकुमार भागवत, सहसचिव हर्षद वाघाटे, खजिनदार दत्ताराज यादव, दीपक यादव, चंद्रशेखर भागवत, शंकर भागवत, चंद्रकांत वाघाटे, राजेंद्र वाघाटे, रामदास वाघाटे यांच्यासह समाजातील बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा न्यायाधीश सूरज मोरे यांनी कुटुंब व्यवस्था आणि आजूबाजूच्या लोकांकडून मिळणारे संस्कार याचाच माणसाच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव असतो, त्या संस्काराचेच हे फलित असल्याचं म्हटलंय। त्यांच्या या यशानं तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केलाय। या ठिकाणी या गावात मी वाढलो, आपण सगळेजण समोर जे बसलाय त्यांच्यामध्येच मी वाढलो। माझ्यावरती एक चांगला संस्कार या सगळ्यांनी केला की ज्या पद्धतीने पुढे जाऊन कधी आयुष्यामध्ये 7 स्टार हॉटेलमध्ये बसल्यानंतर जेवढ्या कम्फर्टेबली तू वावरशील तेवढ्याच कम्फर्टेबली तुला शेणाने सारवलेल्या जमिनीवरती बसून सुद्धा तिथे वागता आलं पाहिजे, हा संस्कार त्यांनी माझ्यावरती घडवला आणि त्यातूनच आज मी जे काही थोडंफार कमवलं असेल ते त्याचं फलित आहे। आज मला दिसून येतंय की आपल्या सर्वांना सुद्धा खरोखर मनापासून माझ्या यशाचा तितकाच आनंद झालेला आहे। त्याचं कारण हे आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की मी आपल्यामधलाच एक आहे, त्यामुळे माझं जे काही यश आहे ते तुम्हा सर्वांचं यश आहे। त्याचं दुसरं कारण एक असं आहे की या ठिकाणी मी जो काय आहे हा मी नाही आहे, हा माझा मी नाही आहे। माझ्यामधला प्रत्येक गोष्ट ही कोणा ना कोणाची आहे आणि ती तुम्हा सर्वांची आहे, तुमच्या सर्वांच्या मधून मी घेतलेली आहे। पण माझ्या मनामध्ये एक शल्य आहे, इथं पोहोचल्यानंतर आता मला अरे तुरे करणारं कोणी नाही आहे। मला तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मी ज्या वेळेस माझ्याकडे मला अरे तुरे करणारे जर कोणी नसतील ना तर माझ्या आयुष्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे कृपा करून कोणीही मला साहेब, अहो, जाहो करू नका। तुम्ही मला लहानपणापासून मी अगदी चड्डीत असल्यापासून बघितलेलं आहे, त्यामुळे मला ना सूरज म्हणा, हा मी आपला अत्यंत आभारी आहे।